हॅलो. सो हा माझा पहिला यूट्यूब ब्लॉग आहे आणि खूप स्पेशल आहे माझ्यासाठी हा ब्लॉग. पहिला यूट्यूब ब्लॉग आहे म्हणून तर आहेच हा ब्लॉग माझ्यासाठी स्पेशल. पण माझ्या लहान बहीण भावांसोबत मी पहिल्यांदा फिरायला चालली आहे. सो माझ्यासाठी हेही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मी ठरवलं की चलो आपण ब्लॉग करून बघूयात की कसा आहे हा एक्सपिरियन्स. तर आमचं डेस्टिनेशन आम्ही कोची ठरवलं आहे आणि कोचीवरून आम्ही आलप्पीला जाणार आहोत आणि कोइंबतूरला जाणार आहोत. तर असं 3 ठिकाणी जायचं आमचं प्लॅन आहे आणि खूप एक्सायटेड आहे मी जाण्यासाठी. सगळी तयारी चालू आहे माझी जायची. आम्ही पुण्यावरनं फ्लाईट घेणार आहोत ती कोचीसाठी आणि रिटर्न फ्लाईट कोइंबतूर आहे ती पुण्यासाठी. सो आमची जर्नी पुण्याहून स्टार्ट होणार आणि पुण्याला संपणार आहे. तर मी आत्ता पॅकिंगला स्टार्ट करते. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि बघू शकतात की बहीण भावांसोबत फिरायला गेल्यावर काय मज्जा करता येते, की काय भांडतायत बहीण भाऊ किंवा काय करतायत, त्यांची धमाल तुम्हाला सगळीकडे बघायला मिळेल. सो व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर नक्की करा. गुड मॉर्निंग. सो आत्ता वाजलेत 7:30 आणि आपली ट्रिप आज स्टार्ट होती. आपण जाणार आहोत कोचीला. पण त्याआधी मी आत्ता नगरला चालली आहे. नगरवरून मला बस येते पुण्यासाठी आणि पुण्यावरून आपल्याला फ्लाईट येते कोचीसाठी. सो माझ्यासोबत आहे आदित्य. हाय. आणि प्रणाली. हॅलो. गुड मॉर्निंग. सो आत्ता मी फायनली आली आहे कोचीमध्ये आणि आत्ता मी ब्रेकफास्ट करणार आहे आणि ब्रेकफास्ट केल्यानंतर इथून मेट्रो आहे, त्या मेट्रोनी मी नंतर हॉटेलवर जाणार आहे. सो खूप सुंदर आहे कोची एअरपोर्ट. करणार आहे आणि त्यानंतर
बघूया. मी आज ब्रेकफास्ट खूप हेवी झाला आहे. इड्डप्पम, अप्पम, पुट्टू कडला करी आणि पोडी डोसा सगळंच खूप भारी होतं. सो आता चाललो आहे रूमवर आणि रूमवरून बस स्टँडवर. आलोय आता आपण आलप्पीमध्ये. त्यानंतर आम्ही हॉटेलवर गेलेलो. दवडेल म्हणून हॉटेल आहे आमचं. त्यानंतर आम्ही हॉटेलवर गेलो, फ्रेश झालो थोडं. त्यानंतर फोटोशूट केला आणि मग लंच केलं. खूप छान आहे लंच वगैरे आणि हॉटेलचा व्ह्यूही खूप छान आहे. आणि आता आम्ही शिकारामध्ये चाललो आहे आणि आलपीमध्ये थोडंसं फिरणार आहोत. तो बघूयात आता काय मज्जा करतोय. सेल्फी काढणारी प्रणाली, हा डिसइंटरेस्टेड प्रणव आणि हा इथला व्ह्यू. सो शिकारा राईड झाली आहे पूर्ण. त्यानंतर आम्ही एक कॉफी ब्रेक घेतला आणि आता बीचवर चाललो आहे. आणि आता आमच्या महेंद्रजी तो आजचं वाहन त्याच्यात आहे. सो बनाना चिप्स खाते आणि ट्रेनसाठी चांगली आहे, खूप गर्दी. सो गुड मॉर्निंग. सो आता 7:30 वाजलेत सकाळचे. आणि काल रात्री मी व्लॉग नाहीच केला. मी काल शिकारानंतर बीचवर गेलेलो. बीचवर सनसेट वगैरे बघितला आणि सनसेट बघितल्यानंतर आम्ही एका मंदिरात गेलेलो. खूप छान मंदिर होतं, पूजा चाललेली तिथे. सो आम्ही आरती वगैरे सगळं बघितलं तिथे आणि छान टाईम स्पेंड केला. त्यानंतर जेवण केलं आणि मग रूमवरती आलो. सो कालचा दिवस खूप छान होता. आलप्पी खूप सुंदर आहे, हाऊसबोट वगैरे सगळं, शिकारा खूप 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 छान आहे. आणि सो आजचा असा प्लॅन आहे आपला की आता इथे ब्रेकफास्ट केल्यानंतर आपण परत कोचीला जाणार आहोत बाय बस. आणि त्यानंतर आजचा अर्धा दिवस फोर्ट कोचीमध्ये घालणार आहोत. आणि त्यानंतर असा प्लॅन आहे की कोइंबतूरला जायचं. तर अजून काय आयडिया नाही आहे बस वगैरे कशी किंवा काय करायचं. सो चाललं आहे प्लॅनिंग की कसं जायचं आहे कोइंबतूरला. हॅलो. सो आता सगळं फिरून झालं आहे आमचं. आम्ही फोर्ट कोचीमध्ये हॉस्टेल बुक केलं होतं आणि आम्ही तिथे आता रेस्ट करतो आहे. आम्ही आज बघितलं म्युझियम, डच पॅलेस, अजून काय बघितलं मग? शॉपिंग स्ट्रीट, स्पाइस मार्केट आणि पॅलेस, 2-3 चर्च, बीच बघितला. आणि आम्ही ऑटो केलेली आणि ऑटोवालाच आमचा गाईडही होता. त्याने आम्हाला सगळीकडे फिरून आणलं आणि आत्ता रूमवर सोडले. सो आत्ता थोडा वेळ आराम करणार आहे आणि आम्ही कोइंबतूरसाठी निघणार आहे. सो ही आमची हॉस्टेलची रूम आहे. ते प्रणाली झोपली आहे आणि खाली प्रणव आहे. हॅलो. आज मी कोइंबतूरमध्ये, काल रात्री आलो आम्ही कोइंबतूरमध्ये. बस बुक केलेली कोचीवरून कोइंबतूरसाठी. साधारण 4 तास लागले आम्हाला कोइंबतूरला यायला. आणि ही माझी रूम आहे. हॉटेल ग्रँड प्लाझा म्हणून रेल्वे स्टेशन जवळ आहे.
आणि एअरपोर्ट ही 10 किलोमीटरच आहे इथून, त्यामुळे आम्ही ही रूम बुक केली आहे. आणि हिची सर्विस 24 आवर्स आहे, कारण आमची फ्लाईट आज संध्याकाळी 8:30ला आहे. सो आम्हाला जरा रिलॅक्स करायला दुपारी वगैरे लागेल रूम, त्यामुळे आम्ही ही रूम बुक केली. आणि आत्ता ईशा फाउंडेशनला जायचा प्लॅन आहे आमचा. त्याआधी ब्रेकफास्ट वगैरे करू, फ्रेश होऊ आणि बसनी किंवा कॅब बुक करून ईशा फाउंडेशन 2-3 जागांची लिस्ट काढली आहे.